हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईटशीट प्रणू चॅनलमध्ये। मी आहे प्रणू आणि तुम्ही आपल्या चॅनलमध्ये पाहताय फूड, कुकिंग आणि ट्रॅव्हल रिलेटेड व्हिडिओज। जसं की तुम्हाला माहिती आहे, सध्या कोकण सिरीज चालू आहे। काल तुम्ही जर कुंभार्ली घाटाचा व्हिडिओ नसेल पाहिला तर तो सुद्धा नक्की पहा। पावसाळ्यात हा घाट अतिशय सुंदर दिसतो। कुंभार्ली घाट पार केल्यानंतर आपण आज आलेलो आहोत चिपळूणला। चिपळूणच्या एसटी स्टँड पासून साधारणतः 5 मिनिटाच्या अंतरावरती असलेल्या ह्या भोसले नर्सरीमध्ये आपण आलेलो आहोत। इथे तुम्ही पाहू शकता, इथून ही नर्सरी चालू होते। तुम्ही जर चालत आलात एसटी स्टँड पासून तर साधारणतः 5 मिनिटांमध्ये तुम्ही या नर्सरीमध्ये पोहोचाल। पण तुम्ही जर गाडीने आलात तर अगदीच 2 मिनिटांवरती ही नर्सरी आहे। दीपक लॉजच्या बाजूला ही नर्सरी आहे। भोसले नर्सरी म्हणून अतिशय प्रसिद्ध अशी चिपळूणमधली ही एकमेव नर्सरी आहे। तुम्हाला जर गावी कुठे प्लांटिंग करायचं असेल, चिपळूणच्या आजूबाजूला तुमचं गाव असेल तर तुम्ही इथून झाडं, रोपं, झुडपं नेऊ शकता। ह्यांच्याकडे मस्त अशी शोपीसचे प्लांट सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील। त्यानंतर अगदी विविध प्रकारची फुल झाडं वगैरे सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतील। इतकंच नाही तर ह्यांच्याकडे अगदी मोठे वृक्ष सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील। मला खास रत्नागिरी हापूस घ्यायचे होते, त्यामुळे बऱ्याच लोकांनी ही नर्सरी सजेस्ट केल्यानंतर आम्ही या नर्सरीला आलो होतो। अगदी मुसळधार पाऊस चालू होता। नुकताच पाऊस सुरू झाला होता आणि पावसात झाडं बघताना, झाडांचे पाहणी करताना एकदम मजा येत होती। इथे तुम्ही पाहू शकता, ही सगळी कलमं आहेत। इथे तुम्हाला जांभळाची झाडं, पेरूचं झाड, केळीचं झाड, नारळाचं झाड, बरीचशी सगळी झाडं इथे मिळून जातील। तुम्हाला फणसाचं झाड सुद्धा इथे मिळेल। तुम्हाला छोट्या आकाराची झाडं हवीत, मोठ्या आकाराची झाडं हवीत, अशा पद्धतीने सुद्धा इथे झाडं आहेत आणि त्या पद्धतीनेच रेट सुद्धा आहेत। इथे सगळे रत्नागिरी हापूस आहेत आणि या रत्नागिरी हापूसची किंमत साधारणतः जे छोटे हापूस आहेत त्यांची किंमत 250 रुपये आहे आणि जे मोठे अशा पद्धतीचे हापूस आहेत यांची किंमत 460 रुपये आहे। अगदी 6 फुटीचे हे झाड आहे। ओरिजिनल रत्नागिरी हापूस तुम्ही बोलू शकता, तुम्हाला इथे पाहायला मिळतील। तो आतला मोकळा आला की काय करते, बांधलेलं ते सोडायचं, हे बांधलेलं सोडायचं, हे सोडायचं, इथे एक पाय द्यायचा आणि मुदल हात लावायचा। ज्या काकांकडून आम्ही झाडं घेतली ते काका सांगत होते की आता झाडं कशी लावायची, पाऊस येणार आहे भरपूर जास्त, त्यामुळे झाडांची निगा कशी घ्यायची, त्यांना कोणतं खत टाकायचं वगैरे सगळं हे सांगतात इथे। अगदी झाडं कशी लावायची पासून झाडं कशी जगवायची हे सगळं तुम्हाला इथे काका सांगतात। मस्त अशी झाडं घेऊन झाल्यानंतर आता म्हटलं की चला नर्सरीची एक सैर करूयात। आणि इथे तुम्ही पाहू शकता, हा संपूर्ण जो परिसर आहे तो पूर्णपणे नर्सरीचा परिसर आहे। चिपळूणमधली ही एकमेव नर्सरी असं तुम्ही म्हणू शकता, सगळ्यात मोठी अशी एकमेव नर्सरी। चिपळूणच्या आसपास जर कुणाला काही जेवणाची वगैरे सोय हवी असेल तर ह्यांच्याकडे घरगुती जेवणाचे डबे सुद्धा मिळतात। त्याचबरोबर ह्यांच्याकडे तुम्हाला खतं, औषध फवारणी किंवा ज्या जंतुनाशक पावडर वगैरे असतात ते सगळं तुम्हाला एकाच जागी मिळून जातं। मस्त वाटतं। अगदी तुम्हाला 30-40-50 रुपयापासून सुद्धा इथे झाडं भेटतील। अगदी छान छान होतात। फुलझाडांच्या सुद्धा इथे बऱ्याच व्हरायटी आहेत। गावाला जर तुमचं घर असेल ना आणि अंगणामध्ये भरपूर अशी फुलं असतील, फुलांची झाडं असतील तर अतिशय छान वाटतं। त्यानंतर इथे आतमध्ये गेल्यानंतर इथे बरेचसे असे शोचे प्लांट आहेत, हँगिंगचे प्लांट्स आहेत। आतमध्ये भरपूर असे प्लांट्स तुम्हाला पाहायला मिळतील। सगळे प्लांट तुम्हाला इथे पाहायला मिळतील। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेगवेगळ्या रंगाच्या पानांची झाडं तुम्हाला इथे पाहायला मिळतील। शोपीसची छान अगदी अप्रतिम अशी झाडं इथे होते असं तुम्ही म्हणू शकता। एकदम रंगीबिरंगी पानं पाहायला खूप मजा वाटते। जसे की हे झाड तुम्ही पाहू शकता, किती सुंदर वाटते, पिवळ्या कलरमध्ये मोठी मोठी पानं आहेत। त्यानंतर हे झाड तुम्ही पाहू शकता, ह्याची पानं किती सुंदर आहेत। अशा पद्धतीचे प्लांट जर आउटडोअर आपण लावले तर ते अगदी छान दिसतात। इथे तुम्ही पाहू शकता, ही अतिशय सुंदर छान अशी आउटडोअर सगळी शोपीसची झाडं आहेत।
तुम्हाला इथे छोटे शोपीसचे प्लांट सुद्धा मिळून जातील, हँगिंगची झाडं सुद्धा तुम्हाला इथे मिळून जातील। इथे तुम्हाला सगळीकडे ना शोचे प्लांट जास्त पाहायला मिळतील। ही सगळी शोची झाडं आहेत, बरीच व्हरायटी आहे इथे। यायचं असेल तर अगदी मस्त वेळ काढून या, व्यवस्थित एक एक झाड बघा, निरखा, पारखा आणि त्याच्यानंतरच घ्या। मला पर्सनली नर्सरीमध्ये जाऊन वेगवेगळी झाडं पाहायला खूप जास्त आवडतं। तुम्हाला आवडत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। त्यानंतर तुम्ही इथे झाडं घेऊन इथे यांच्याकडेच कुंड्या वगैरे घेऊ शकता। अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या छान छान कुंड्या आहेत त्यांच्याकडे। आता मी मस्त असं नर्सरीला आले होते। इथे चिपळूणमधली ही सगळ्यात मोठी नर्सरी असं पण तुम्ही म्हणू शकता। लोकेशन एक्झॅक्टली मी तुम्हाला दाखवते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर मी लोकेशन देईलच। इथे तुम्ही भोसले नर्सरी म्हणून विचारलं की तुम्हाला कोणीही सांगेल। इथे तुम्ही पाहू शकता हा अगदी मेन रोड आहे। मेन रोडला लागूनच तुम्हाला इथे आतमध्ये एंटर करताना भोसले नर्सरीचा मोठासा बोर्ड पाहायला भेटेल। इथे आता बराचसा पाऊस आहे। नर्सरीमध्ये प्रशस्त अशी जागा सुद्धा आहे, बाहेरच्या बाजूने तुम्ही 2 व्हीलर 4 व्हीलर पार्क करू शकता। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत।